ह्या हिंदुस्थानावरती एक काळ इतकी प्रचंड भयंकर अवस्था होती की कुणीही यावं आणि कुणीही येऊन इथं कुणीही राज्य निर्माण करावं, कुणीही आमच्यावरती अन्याय करावा, इतकं स्वस्त हा हिंदुस्थान झाला होता. म्हणजे सिकंदर द अलेक्झांडर ज्याला आपण ओळखतो, तो सिकंदर सुद्धा ह्या भारतावरती पहिल्यांदा स्वारी केली असं इतिहासामध्ये नमूद आहे. आणि नंतर इसवी सन पूर्व 700 सालामध्ये ज्या वेळेला स्वारी झाली, ते पहिलं जर मुस्लिम आक्रमण जर हिंदुस्थानावर आणि भारतावर कधी झालं असेल तर इसवी सन 700 पूर्व काळामध्ये झालेल्या इतिहासामध्ये नोंद आपल्याला दिसून येते. आणि त्यातून मग या मुस्लिम आक्रमणातून मग अल्लाउद्दीन खिलजी या भारतामध्ये आला आणि त्याने मग अनेक नुकसान केलं, किती जणांच्यावर अन्याय अत्याचार केला. एवढंच नाही तर राजस्थानचा जो मेवाड आहे तो म्हणजे ते जोहर जो केला राणींनी, तो इतका छळ हा हिंदू राण्यांचा किंवा हिंदू राजांचा त्या मुस्लिम आक्रमणाने केलेला आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर संत नामदेव महाराज ज्यावेळेला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी उत्तरेमध्ये गेले होते, त्यावेळेला पंजाबमध्ये गेले असताना धर्माचा प्रचार करत असताना ज्यावेळेला दिल्लीमध्ये ते एका ठिकाणी गेले होते धर्माचा प्रचार प्रसार करायला, त्यावेळेला तुम्हाला सांगतो इतकी बिकट आणि भयंकर एक गोष्ट घडली की ती गोष्ट अशी होती की संत नामदेवांच्या समोर ज्याला आपण पवित्र मानतो, ज्याला आपण आई समान किंवा हिंदू धर्मामध्ये प्रचंड असं महत्त्व देवा एवढा आपण पवित्र मानतो, ती असलेली आपली गौमाता मुघलांनी भर दरबारामध्ये कापली गेली. इतकी भयंकर वाईट अवस्था या हिंदुस्थानावरती होते. आणि दुसरी गोष्ट, ह्यांच्यामध्ये शाया निर्माण झाल्या होत्या. म्हणजे बाहेरचा कुणीतरी आला नाही पाहिजे, राज्य निर्माण केलं नाही पाहिजे. आणि हे राज्य कसलं निर्माण करत होते, ह्यांच्याकडे जे राज्य होतं की राजभोगी, ह्यांच्या डोळ्याला बरं वाटावं म्हणून 400 महिला नृत्य करायच्या, राजभोगी विलासी आयुष्य जगणारे हे राजे होते. मग ह्यांनी शाया निर्माण केल्या, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, ह्या सगळ्या शाया ह्यांच्यामध्ये शाया निर्माण झाल्या आणि इंग्रज ह्यांच्या पदरी पुन्हा नोकरी करण्यासाठी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांच्या मनगटाच्या बळावर, ज्यांच्या हिमतीच्या बळावर ह्यांनी राज्य निर्माण केले ते कोण होते? बहुतांशी हिंदू सरदारच काम करत होते. मुस्लिम दरबारामध्ये इतकी वाईट प्रवृत्ती, इतकी वाईट अवस्था होते. म्हणजे धर्मावरती त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार तर केलाच, एका फ्लेक्स किंवा एका झेंड्याच्या आधिपत्याखाली आणून फक्त राज्य निर्माण करायचं नव्हतं तर धर्म सुद्धा वाढवायचा, ही सुद्धा कुठेतरी त्यांची गुप्त योजना किंवा कुठेतरी गोष्ट आपल्याला ह्या इतिहासामधून जाणून येते. त्यामुळे मला असं म्हणायचं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी ज्या हिंदुस्थानामध्ये जे राजे जन्माला आले त्यांनी फक्त रयतेचा अजिबात विचार केला नाही, स्वतःचं आयुष्य राजभोगी जगून इथं लोकांच्या वरती किती अन्याय होईल, मग शेतकऱ्याचा कधी विचार केला नाही, कधी माणसांचा विचार केला नाही. इतकी बेकार अवस्था होती. मग पृथ्वीराज चव्हाणांनी पुढे जाऊन साम्राज्य तयार केलं, परंतु त्यातही काय केलं, मोहम्मद गुरी जो होता, मोहम्मद गुरी खान, त्याने इतकं भयंकर वाईट प्लॅनिंग करून पृथ्वीराज चव्हाणांचं ते सुद्धा राज्य नष्ट केलं. हेही आपल्याला इतिहासातून माहितीच आहे. म्हणजे आपण जर पाठीमागं पडताळून बघितलं तर आपापसातच भांडून आपण सगळेजण संपून गेलो. म्हणजे लखुजीराव जाधवांचं मी पुढे जाऊन पण सांगणार आहे की निजामांच्या पदरी आयुष्यभर त्यांनी चाकरी केली, पण शेवटच्या काळामध्ये त्याच निजामानं त्यांना भर दरबारामध्ये त्यांची हत्या केली. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून महासाहेब जिजाऊंना वाटत होतं की असं काहीतरी राज्य तयार व्हावं, असं काहीतरी सुराज्य तयार व्हावं. ही भूमिका राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी आणि शहाजीराजे भोसलेंनी घेतली होती. इतकी भयंकर अवस्था या हिंदुस्थानावरती होती, लक्षात ठेवा. हे राजे इतके राजभोगी आयुष्य जगत होते की तुम्हाला सांगतो त्यांचा जर इतिहास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बरेच जण म्हणतात की अकबराचं काम सुंदर होतं, अकबराचं काम चांगलं होतं, पण त्याच्या त्या दरबारामध्ये लिहिणाऱ्यांनी सुद्धा लिहून ठेवलं की त्यांनी किती अन्याय अत्याचार करायचं काम केलं. म्हणजे आपण दगडापेक्षा वीट बरी असं म्हणतो, परंतु डोकं जर आपटायचं म्हटलं तर दोन्ही सुद्धा वाईटच. तशातली अकबराची अवस्था होती. आणि त्यावेळेला अकबराच्या विरोधात जो राजस्थानचे महाराणा प्रताप सिंह लढले ते काय वेडे होते का? म्हणजे जर आपण अकबराला चांगलं म्हटलं तर महाराणा प्रताप सिंहांना आपण कमी लेखलं ना. म्हणजे आपण मुघलांचा इतिहास, म्हणजे आपण यावरती झालेल्या ह्या यवनांचा इतिहास आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने सांगू लागलो. इतकी भयंकर अवस्था त्या काळात होती.
आणि शिवाजी महाराजांचा जन्म होणं का गरजेचं होतं, किंवा असा कोणीतरी महापुरुष किंवा असा कोणतरी राजा इथे जन्माला येणं का गरजेचं होतं, तर आतापर्यंत आपलीच माणसं आपल्याबरोबर लढत होती असं सांगणारा कोणीच नव्हता की आपल्याला जगायचं आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी आणि हे राज्य माझं नसून तुमच्या आमच्या सर्वांचं आहे असं सांगणाऱ्या राजाची गरज या हिंदुस्थानात खऱ्या अर्थानं होती. लक्षात ठेवा, इतकी भयंकर अन्याय, अत्याचार, जुलूम हे प्रचंड सोसले जात होते. उघड्या डोळ्यांनी हा प्रदेश बेचिराख होत होता. माणिक मोते तुम्हाला सांगतो जहागिरी सगळी मिळत होती मुघलांना आणि त्या राजांना. रयत मात्र तुम्हाला सांगतो मर 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 ही मरत होती. रयतेला काहीच मिळत नव्हतं. ही अवस्था होती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी या हिंदुस्थानाची अवस्था होती.